शासन केलं आणि ते शासन म्हणजे आज क्षाम होत आहे. काय दुर्गती तुम्हाला सुचत सुखासुखी जीवन जगला असता, या वसुमतीच्या प्रेमाचा स्वीकार केला असता तर हा प्रसंगच उद्भवला नसता. पण मी का विचार बोलायचा नाही विचार करणार. मी विचार करेन तो माझ्या प्रेमाचा. विचार करणार आज एक बाबाच्या माझ्या हातून घडलंय. ही जर का वेळ मी माझ्या बाबांना सांगितलं नसेल तर शोक आवडता काही झालं नाही का? नाट्याला शिकव. सचिन मराठे आणि बंड्या राऊत यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य पारितोषिक दिले आहे. त्यांचे आव्हान माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं बक्षिसाचा काय बाबा क्षमा करा या तुमच्या पाळीला. अगं पण असं घडलं तरी काय काय ते बाबा आज मी तुम्हाला जे काही सांगेन ना ते ऐकल्यानंतर मी तुमची कन्या असल्याचा दुःख नक्कीच तुम्हाला होईल. वसुमती आज तुझ्या मुखावाटे असेल शब्द. आज प्रभुदेव मामाच्याकडे माझ्या हात उघडलाय. बाबा आठवा प्रसंग एके दिवशी पाणी आणण्यासाठी निसर्गात गेले होते. बाबा पाणी घेऊन मी पुढे शेणार एवढा दानवेश्वरानं माझ्यावर प्रसंग केला. युवराज गव्हाचा पिण्यासाठी आली. पण बाबा बाबा मी तुमच्याशी खोटं बोलले. ज्यावेळी युवराजाने माझं रक्षण केलं ना हा त्याचे उपकार मी मानले. पण प्रणय प्रेमाची यात्रा युवराजाने माझ्या समोर केली नाही. तर प्रणय प्रेमाची यात्रा युवराजा समोर मी केली. काय सांगते? आणि ज्यावेळी माझ्या प्रेमाचा स्वीकार युवराज करेना त्याच वेळी सारं कुमाट मीराचे शिक्षक समुदाय
फिरो आज उलटला आज का करू नये? मामाई तुमची कन्या या आश्रमात नाही राहत. पण या तुमच्या कन्येची इच्छा पण पूर्ण करा. कोणती अशी इच्छा आहे? ते बाबा चरण माझ्या हातून घडलाय. आज दोषी नसताना देखील युवराजाला मी दोषी ठरवलंय. त्यांना मला सत्य सांगायचंय. तुझ्या मुखावर तू सांगणार आहे. स्वतःच्या बापाचं अभिवादन करण्यासाठी तू तिथं तत्पर होणार आहे. मग ऐक वसुमती, यावेळी मी तुला एकच सांगतोय, तिथं एक शांत थांबता. चल Thank you.
माझे भक्त वावरतात त्या भक्तांचं रक्षण करणं, दुष्टांचा संवार करणं हे हृदय गजाननाचं देव कार्यासाठी, देवतांना वेळोवेळी सहाय्य करण्यासाठी हा गणपती गजानन भक्त बघला. काही असुरांनी देवतांशी संघर्ष केला. या विश्वाची ईश्वरघडी विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देवतांना सहाय्य करणारा हा गणपती गजानन. आज या गणेश लोकांपासून जो जो माझा भक्त येतो त्या प्रत्येक भक्ताला दर्शन देणं हे या गणपती गजाननाचं काम. मी विचार एका गोष्टीचा करतोय. आज या गणेश लोकात ज्याची तुझी पावलं इथं पडली त्याची नक्कीच काहीतरी विश्वास होता. तेव्हा सत्यदेव इथे येण्याचा उद्देश एक म्हणजे देवाचा आशीर्वाद घ्यावा आणि दुसरा मला प्रश्न निर्माण झाला. त्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा तुझ्याकडे मला हवंय. प्रश्न नारदा तुला प्रश्न निर्माण झाला. कसा कोणता प्रश्न निर्माण? तो प्रश्न कोणता असेल त्या विश्वकर्याचा. तेव्हा मला सांग, या विश्वाच्या ठिकाणी देव आणि भक्त हे नातं अजून आहे ना? अर्थात मग भक्त जे जे भक्ताची भक्ती करतात त्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणं, येणारी संकट दूर करणं त्याला देवतांचं कर्तव्य. मग देवा आज तुझ्या या बोलण्यात काहीतरी मला तथ्य दिसतंय. यालाही कळलंय. बोल ना. तेव्हा मी इथपर्यंत आल्याच्या मुळाची कारण काय? तुझ्या भक्तांचा आज माझ्या भक्तांच्या जीवनात संकट निर्माण झालं.
शांती लाभो अशी ईश्वराची प्रार्थना करून बाळा राण्याच्या आवडीचा आनंदाने स्वीकार करतो. त्यातून लोकराजांच्या आठवणीच्या सन्मान्य बाळा राणे याचकडे आमची संगीत साथ हनुमानवादक संदीप कोणसकर मृदुंगमणी प्रसिद्ध गोवा चंद्रकांत हो आणि दहा रक्षक राजू वेळकर यांच्याकरता गौरवासाठी रामोच्या पत्नी लोकराजांच्या आठवणीची शांती लाभो अशी ईश्वराची प्रार्थना करून बाळा राण्याच्या आवडीचा आनंदाने स्वीकार करतो. देवगावचे पुरोहित आणि उत्कृष्ट कलावंत सन्माननीय मंजुनाथ फडके यांनी माझ्याकडे माझं गौरवलेस लाखमाचं पारितोषिक दिले. मंजुनाथ फडके यांच्या आग्रहानं माझ्याकडे स्वतः नाट्यमंडळाचे तुला स्वीकारलं. एक एकशुरी हवी कला याच्या ठिकाणी त्या परमेश्वरा अविनंत कार्य आपण या गजानन असता माझा साप उतरत नाहीये. एकच पत्री गजानन भाव प्रत्यक्ष रूपानं तुला दर्शन देण्यासाठी तेव्हा संबंधी माझ्या दिनापासून एकनिष्ठतेने तुझी भक्ती केली. त्या भक्तीचा श्रेय म्हणून आज कोणत्या समोर
देवा हे दुःख आमच्या पदरी आले नेमकं आमच्या जीवनात हे दुःख का? देवताला काही नेत्या मर्यादा असतात. जगात प्रत्येक माणसाला श्रीमंत गरीब याचा भेदभाव केला नाही. दुःख हे कुणाला चुकलेलं नाही. सुख आलं म्हणून भुरळून जाऊ नये आणि दुःखाला म्हणून रडू नये. प्रत्यक्षात देव तुझ्या समोर आहे. मान तसं तुझ्या जीवनात तुला राजकारण्या तू दुःख करतोयस तर तुझ्या पुत्रासाठी
ही अवस्था झाली याच्या मुळाशी नेमकं कारण काय हे मी जाणलेलं आहे. पण याच वेळी हा गणपती गजानन हे पोरी शस्त्रतापेन शुद्धता किंवा विश्वास म्हणतो ते करण्यावर तू जन्माला आलीस. हा तुझा आदर्श असेल विश्वास घेणार आहे का? कारण गेला विश्वास तुझ्यासारख्या कन्या कित्येक जन्माला आल्या. समजा लोकांना नव्हे तुझा आदर्श नका घेतला आणि एखादा आयुष्य जर का उद्ध्वस्त केला असेल तर त्याला जबाबदार कोण? अखिल विश्वासची माफी माग. महाराज, आज सारा विश्वाची माफी मागते. आज वसुमती सारांची माफी मागते. आज मी माझ्या प्रेमासाठी ज्याप्रमाणे युवराजाची अवहेलना केली, नवीन सध्याच्या बाबतीत मी आदरणी मागे. ते केवळ माझ्या प्रेमासाठी. पण सारांना माझी एकच विनंती आहे, प्रेमासाठी दुसऱ्या दिवशी व्यस्त झालो का? आपण जर का प्रेम करत असो ते दोघांच्या सहमतीनं झालं पाहिजे. एक तर्फी प्रेम माणसाचं करावे आणि तुम्ही जर का प्रेम करत असाल ना तर ते वेळेस आपल्या आई वडिलांच्या प्राणावर घाला. केवळ मी माझ्या प्रेमासाठी ज्याप्रमाणे आधारमान मागे तसं प्रिय आधारमान मागू नका. एवढीच विनंती. हे ब्रह्मतेजा काय ते? माझ्या मनाला एक शंका आहे. अशी कोणती? या विश्वास म्हणताच्या ठाई ब्रह्मकुळाची निर्मिती झाली. हा, त्याच वेळी ब्रह्मकुळाने सत्याच्या गोष्टीतून ओळखलं गेलं. धर्मनिष्ठ म्हणून त्याला ओळखलं गेलं. ज्या ब्रह्मकुळाला आतापर्यंत असंख्य शब्दाचं उदय शिवरात घडलं नाही. मग असं असताना तुमची कन्या ही ब्रह्मतेजाला मंडित असताना एका छात्र देवाला किंवा आपल्यासारखं करून घेण्यासाठी असत्य म्हणून यालाही कारण आहे. राजे, ही माझी कन्या नव्हे. काय? होय, ही माझी कन्या नव्हे. अर्थ एकच. स्नान नित्यशा प्रातः सकाळी स्नान संध्या करून येत असताना ही मला वसुंधरेवर मिळाली. भूमादेव. होय, भूमातेवर मिळाली. ध्यानधारणा लावली. पाहिलं ही कोण तर एका क्षत्रियाची कन्या मला आढळली. आणि म्हणूनच तिला मी अंधारीला गोंधारीला हिला मी जवळ घेतलं आणि हिला मी लहानाचं मोठं केलं. ही एक छात्रवंताची कन्या आहे. आणि वसुंधरा मिळाली म्हणून नाव तिचं मी वसुंधरा ठेवलं आहे. नटवरंग सम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या आठवणीनंतर त्यांचे मित्र जय गणेश गुरुनाथ गाडी आणि रमेश गाडी याचप्रमाणे कलिता गौरवमंत्री मोहन बाबा झाले. लोकराजामध्ये वडिलांच्या पवित्र स्मृती स्मरण करून आमचे मित्र जय गणेश गुरुनाथ गाडी आणि रमेश गाडी
यांचे आभार म्हणून माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने सर्वांनी विनायक आळसेकर यांनी माझ्याकडे गौरव आणि इंग्रज देवदत्तची मुंबई आमच्या भगिनी संजयलक्ष्मी सिद्धेश कणिकर यांच्याकडे सर्वत्र लाखो असले विनायक आळसेकर यांचे आभार ते आनंदाने स्वीकारले. देवा या विश्वाला विष्णू देवा यालाही कारण आहे. प्रथमच तुला म्हटलं होतं, ज्यावेळी माझ्या भक्तांचा तू नाम छळ करशील त्यावेळी तुझा शेवट हा ठरलेला आहे. मला हे कारण तुझ्या बघतो अर्थात तेव्हा मी हटके आहे. काय? या सर्वांवर मात करणं ही माझी इच्छा आहे आणि ती मी करणार आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अज्ञानाचा छापे मरते समयात या गजाननाच्या नामाचा हावा केला असतो. गजाननाचं नाव तुझ्या मुखात आलं याच्या मुळाशी कारण एक अंतिम इच्छा अशी कोणती? विश्व सूर्य चंद्राचे पर्यंत तुझ्या प्रत्येक भक्ताच्या मुखात माझं नाव यावं हीच इच्छा. वलंबरोजी हीच पूर्ण होती. कोणत्या तरी हे धनवेश्वर, हे सिद्धासू, आज तुझा जो शेवट झाला सिद्ध टेकडी या टेकडीवर तुझा शेवट झाला म्हणून या टेकडीला सिद्ध टेकचा सिद्धिविनायक म्हणून ओळखला जाईल. हा? म्हणजे माझ्या नदी माझ्या नावाची दुप्पट तू तुझ्या नावात केलं. होय. या सिद्धासुरामुळे सिद्धटेकचा सिद्धिविनायक म्हणून तुला वाटते. काही करे, काही करे. या टेकडीला केवळ सिद्ध टेकडी म्हणून ओळखली जाणार आहे. या विश्वास म्हणतात सिद्धासुराचा शेवट केला म्हणूनच या स्वरूपाला सिद्ध टेकचा सिद्धिविनायक म्हणून ओळखलं जाणार आहे. अर्थात पण माझी एक शंका आहे, जिनं ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याच्यावर आरोपही केले, त्यांचं पुढे का? राजकर्त्या, तुमची जर इच्छा असेल ती पुढे वेगळी आहे. एक क्षत्रियाची कन्या आहे आणि हातले क्षत्रिय मग दोघांचा विवाह या देवाच्या साक्षात मग देवा शुभकन्येला